गोव्याच्या अरपोरा भागातील पबला भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची प्राथमिक शक्यता। घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। डेथ जाल्या 23 डेथापैकी ऑलमोस्ट 3 फिमेल आसा, बाकीचे मेल आसा। चडशे त्यांचे लेबर आसा अशें दिसून येता। युनिफॉर्मान आसा म्हणून ऑलमोस्ट आमचे फायर स्टाफ, पुलीस स्टाफ हे सगळे इन्सिडंट जाता हांगासर पावले। तांच्यांनी कंप्लिटली उजो पालोवपाचो किंवा सगळो कंट्रोल घेतलो, बट वाचोवपाक कोणाक शकले ना। जे लोक भायर सरलेले ते फक्त वाचले। आत्ता ज्यो 23 डेड बॉडीज ज्यो भितर मेल्या त्यो फक्त 2 जण हे जळून मेल्या, बाकीचे उरलेले सगळे गुदमरून मेल्या। अकॉर्डिंग टू अवर सफोकेट जावन मेल्या, अकॉर्डिंग टू अवर पुलिसांच्या म्हणण्या प्रमाणे। बट सगळ्यो पोस्टमॉर्टमा खातीर व्हेल्या, तेजे डिटेल कॉज आनी ते फायंड आउट करतले। या भीषण आगीमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। या संदर्भात आता चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर करण्यात आलेली आहे। तेथील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या गोव्यामध्ये काल रात्री एक भीषण घटना घडली। यातील एका पब मध्ये जी घटना घडली, गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला आणि जवळपास 23 जणांचा मृत्यू काल रात्री झाला होता आणि आज सकाळी 2 अशी घटना एकूण 25 जणांचा मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। मी आहे आरपोरा येथील या पब मध्ये। आपण पाहू शकता हाच पब जिथे ही घटना घडली। ब्रिज बाय रोमिओ लेन असं या पबचं नाव असून एकंदरीत पाहिलं असेल तर रात्री ही घटना 12:30च्या सुमारास घडली। त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे इथे उपस्थित होते। त्यांनी इथली सर्व पाहणी केली आणि या घटनेचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पाहिलं असेल तर गोव्यामध्ये आता पर्यटनाचा हंगाम जोर धरू लागलेला आहे। डिसेंबर महिना सुरू आहे। या व्यतिरिक्त पाहिलं असेल तर पर्यटक क्रिसमससाठी सुद्धा येत असतात आणि काल जो एक कार्यक्रम होता या पबमध्ये आपण पाहिलं असेल तर DCR मिल्डा आणि निकी DJ यांचा हा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम झाल्यानंतर येथे ही घटना घडली। जवळपास 12:30 वाजले होते आणि या 12:30च्या सुमारास एक सिलेंडर स्फोट झाला, जो किचन मध्ये झाला असं समजतंय आणि यामध्ये स्थानिक म्हणजे तिथले जे कामगार होते त्यांचा मृत्यू झाला आणि यामध्ये पाहिलं असेल तर आज सकाळी 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। 4 पर्यटक सुद्धा आहेत, त्यांची अजून माहिती समजली नसली तरी या संदर्भात बांबोडी हॉस्पिटलमध्ये बाकीचे जे काही जखमी आतमधले नागरिक आहेत त्यांच्यावर इथे उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।